हेलो दोस्तों। महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्यातर्फे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2017ची जाहिरात आली आहे। तर याची जी जाहिरात आहेत त्याच्यामध्ये औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर या जिल्हा केंद्रावर परीक्षा 21 मे रोजी घेण्यात येईल। तर या जाहिरातामध्ये एकूण 75 उपलब्ध पदसंख्या आहेत आणि हे पुढे वाढू पण शकतात। वेतन श्रेणी आहे बेसिक पेमेंट 27,700 आणि ॲग्रिगेट 44,770। तर यासाठी काही अटी आहेत। मी हा व्हिडिओ फक्त जे अटीबद्दल सगळ्यांना डाऊट आहे की किती वय मर्यादा आहे, किती पर्सेंटेज हवे आहे डिग्रीमध्ये, तर यासाठी हा मी व्हिडिओ टाकला आहे। तर जे पहिल्यापासूनच वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून न्यायालयामध्ये कार्यरत आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा 15 मार्च 2017 रोजी 21 वर्षापेक्षा कमी तर 35 वर्षापेक्षा जास्त नसावे। याचा अर्थ असा की कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त वय 35 हवे आहे, जे पूर्वरत काम करत आहे, वकील, ॲटर्नी आणि अधिवक्ता। तर इकडे कामाचा कालावधी कमीत कमी 3 वर्षाचा हवा आहे। म्हणजे तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये वकील आहेत, ॲटर्नी आहेत किंवा अधिवक्ता आहेत, तर तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, अनुभव असायला हवा आहे। पब्लिक प्रॉसिक्युटरसुद्धा व्यवसाय म्हणून समजलं जाईल। आणि जे नवीन पदवीधारक आहेत, म्हणजे जे रिसेंटली LLB किंवा LLM पासआउट आहेत, त्यांच्यासाठी विधिशाखेतील पदवी म्हणजे LLB सदर पदवी प्राप्त करण्यासाठी घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली असली पाहिजे। याचा अर्थ असा की तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये LLBचे सर्व सेमिस्टर पास हवे आहेत। असं नाही की तुम्हाला बॅकलॉग लागला आहे पहिल्या सेमिस्टरला, परत तुम्ही सेकंड सेमिस्टरला परत ते एक्झाम दिली आहे, तसं व्हायला नको आहे। तुम्ही प्रत्येक परीक्षा ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाली पाहिजे आणि किमान तुम्हाला कमीत कमी 55% गुणाची आवश्यकता आहे। असा बरेच जणांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी 50% नाही। इथे तुम्ही बघू शकतात ॲडमध्ये कमीत कमी 55% गुण हवे आहे। जर तुम्हाला 54% असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाहीत। आता याच्यामध्ये हे सर्व खाली नमूद केले आहे। सर्व सेवा कर्मचारी कोणाला ग्राह्य धरले जाईल, तर हे तुम्ही बघू शकता। तुमच्याकडं इथं त्यांनी नमूद केलं आहे वेळोवेळी का किमान 3 वर्षाचा तुमचं सेवा असायला हवं, तुम्हाला किमान 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवं, तुमची प्रॅक्टिस कोर्टामध्ये असायला हवी। अजून एक महत्त्वाची इथं त्यांनी गोष्ट दिली आहे की तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असायला हवे। म्हणजे तुम्हाला मराठी भाषेतून बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे। तसेच इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत तुम्हाला भाषांतर करता येणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला इंग्रजीतून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करता यायला आवश्यक आहे। तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञानाबद्दल प्रमाणपत्र घ्यावे लागेल। हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा तुम्ही जिथे कार्यरत आहात तिथले प्रमुख तुम्हाला देऊ शकतील। आता परीक्षेचे जे टप्पे आहेत, 3 टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाईल। पहिली आहे पूर्वपरीक्षा, जी 100 गुणांसाठी। जर तुम्ही पूर्वपरीक्षेमध्ये क्वालिफाय झालात तर तुमची मुख्य परीक्षा होईल 200 गुणांसाठी, आणि तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये क्वालिफाय झालात, तुम्ही चांगले मार्क्स घेतले तर तुमचा मुलाखत होईल ती 50 गुणांसाठी। पूर्व परीक्षेची स्वरूप कसे आहेत, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत,
म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स देतील 4 आणि ते 4मधून तुम्हाला एक ऑप्शन निवडावं लागेल. परीक्षेचे जे माध्यम आहे ते इंग्रजीमधून असेल. आता जे सिलेबस आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, तो इथे नमूद केला आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण हे. जे मुख्य परीक्षा आहे, तर मुख्य परीक्षा तुमची 200 मार्काची होईल आणि 2 पेपर तुमचे होतील 100-100 गुणांचे. आणि ही मुख्य परीक्षा जे आहेत ते 2 माध्यमामधून होतील, म्हणजे मराठी आणि इंग्लिश. तोच पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधून सोडवावं लागेल. तुमच्यासाठी ऑप्शन असणार, तुम्हाला जर मराठीमधून तुम्हाला करायचं तर तुम्ही मराठीमधून करू शकता किंवा इंग्रजीमधून तुम्ही करू शकता. आता हे एक महत्त्वाची सूचना आहे. मुलाखतीस बोलावण्यासाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये किमान 50% गुण मिळवणे ही किमान अर्हता राहील. म्हणजे तुम्हाला मेन्समध्ये कमीत कमी 50% गुण हवे आहे, पण ते त्यावर डिपेंड असेल की मेरिट तुमचा कसा लागतो. मुलाखत जी आहे 50 गुणांची आहे. मुलाखतीमध्ये तुम्हाला 40% मुलाखतीच्या गुण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 20 मार्क, 50मधून 20 मार्क तुम्हाला असायला हवं. जी अंतिम निवड होईल तुमचे पूर्ण मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये जेवढे तुम्ही गुण प्राप्त केलेले आहेत त्यानुसार ते पूर्ण मार्क्स ग्राह्य धरून, ते पूर्ण गुण ग्राह्य धरून तुमची अंतिम निवड करण्यात येईल. इथे तुम्हाला दिले आहे शुल्क. जे मागास आहे म्हणजे ओपन कॅटेगरी आहे, जनरल कॅटेगरी आहे, त्यांच्यासाठी 373 रुपये एक्झाम फी आहे. आणि मागासवर्गीय आहे म्हणजे जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 273 रुपये एक्झाम फी आहे. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जावं लागेल, mahampsc.mahaonline.gov.in. तर एवढं लक्षात ठेवा की हे जी स्थळ आहे, ऑनलाईन संकेतस्थळ आहे, तुम्हाला यावर ऑनलाईन फॉर्म फक्त 15 मार्च ते 4 एप्रिल यांच्या दरम्यान भरण्यात येईल. ही तुम्ही डेट लक्षात ठेवा, 4 एप्रिल. म्हणजे तुम्ही असं करू नका तुम्ही 4 एप्रिललाच फॉर्म भरा, असं तुम्ही करू नका. कारण 4 एप्रिलला मॅक्झिमम लोक फॉर्म भरतात आणि त्यावेळी सर्व्हर डाऊन होण्याची पूर्ण शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. तर असं ह्या पद्धतीनं तुमचं असं फॉर्म भरण्यात येईल. मी अजून एक उद्या व्हिडिओ पोस्ट करणार, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार की फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं. इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसाठी पण ऑप्शन आहेत. आणि चलनाचं पण तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी. पण तुम्ही ऑफलाईन पण पेमेंट भरू शकता, तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट भरू शकता. आणि जे केंद्र आहेत, परीक्षाचे केंद्र, ते तुम्हाला त्यामध्ये विचारले जाईल. जेव्हा तुमची प्री एक्झाम असेल म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा असेल त्याच्या अगोदर सर्वसाधारणपणे 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट म्हणजे प्रवेश प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि हे सगळं ऑनलाईनच येईल. तुम्हाला ते ऑनलाईन तुमच्या अकाउंटवर जाऊन तुम्हाला ते करता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि मी तुम्हाला उद्या अजून एक व्हिडिओ पोस्ट करणार, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार की हा फॉर्म कसा भरायचा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी खाली लिंकमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही शेअर करा किंवा मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.